भूगोलचे प्रकरण 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय भाग 1 आपण आजपासून सुरू करत आहे. तर कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशामध्ये असणाऱ्या व्यवसायाच्या विकासावर अवलंबून असते. ते बाजूला तुम्हाला एक आलेख दिला आहे. या आलेखात स्थूल राष्ट्रीय उत्पन्न दशलक्ष $मध्ये दिलेलं आहे. 3 देश याच्यामध्ये दाखवले आहे: ब्राझील, भारत, अमेरिकेची संयुक्त संस्थाने. तर त्या प्रश्नांची उत्तरं या आलेखावरून सोडवायची आहेत. तर प्रश्न पहिला आहे, 2016मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते आणि किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2016मध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने या राष्ट्राचं उत्पन्न सर्वाधिक होतं, $1,850 दशलक्ष. प्रश्न दुसरा आहे, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? तर ब्राझील या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते. प्रश्न तिसरा आहे, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? तर 2016चा जर विचार केला तर लाल स्तंभ मोठा दिसतो आहे निळ्या स्तंभापेक्षा, म्हणजेच भारत या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक होतं. प्रश्न चौथा आहे, 2016 साली भारत व ब्राझील देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील फरक सांगा. दशलक्ष $, एवढा फरक दोन देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील आहे. शेवटचा प्रश्न, 2016मधील विकसित राष्ट्रे आणि विकसनशील राष्ट्रे यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक किती? तर फरक आहे 1,680 ते $1,690. एवढा फरक आपल्याला विकसित राष्ट्रे आणि विकसनशील राष्ट्रे या दोन राष्ट्रांमधील स्थूल उत्पन्नातील फरक आढळून येतो. म्हणजे या पूर्ण आलेखावरून असं लक्षात येते की अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा जो देश आहे हा विकसित राष्ट्र आहे आणि यांचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक आहे. आणि भारत आणि ब्राझीलची जर तुलना केली तर 1980मध्ये ब्राझीलचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक होतं, पण 2016मध्ये मात्र भारताचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक आहे. त्यानंतर भारत आणि ब्राझील दोन्ही देशातील विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा तक्ता खाली दिला आहे. बँकेचा व्यवसाय सांगितला आहे, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे खाजगी सार्वजनिक क्षेत्र ब्राझीलमध्ये, विमान वाहतूक खाजगी सार्वजनिक क्षेत्र, विद्युत निर्मिती मुख्यत्वे सार्वजनिक क्षेत्र, लोह पोलाद उद्योग सार्वजनिक क्षेत्र, आरोग्य दोन्ही पण आहे खाजगी सार्वजनिक, शिक्षण दोन्ही पण आहे आणि दूरसंचार देखील दोन्ही आहे. आणि भारतात देखील ही स्थिती आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येते की भारत आणि ब्राझील या दोन्हीही देशात आपल्याला मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था असलेली पाहायला मिळते, कारण दोन्हीही विकसनशील राष्ट्र आहेत आणि दोन्ही देशात मिश्र अर्थव्यवस्था आहे. म्हणजे दोन्ही देशाने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्येच खाजगी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र दोन्ही मिळून एकत्र काम करत असतात. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकारात वर्गीकरण करण्यात येते: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. याचा अभ्यास तुम्ही मागच्या वर्षी 9व्या वर्गामध्ये केलेला आहे. जसे अर्थव्यवस्थेचे 3 भागात वर्गीकरण आहे तसं व्यवसायाचे वर्गीकरण 3 भागात करण्यात येते. एक असतो प्राथमिक व्यवसाय, दुसरा असतो द्वितीयक व्यवसाय आणि तिसरा असतो तृतीयक व्यवसाय. आणि कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय, त्यांचे प्रकार आणि विकास यावर अवलंबून असतो. त्यानंतर विभाजित वर्तुळाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. समोरच्या पान नंबर 53वर तुम्हाला विभाजित वर्तुळं दिलेली आहेत. ज्या वर्तुळांमध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान आणि व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी याच्यात दिलेली आहे. तर सुरुवातीला स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान 2016 ही जी पहिली 2 वर्तुळं आपल्याला दिसतात, या 2 वर्तुळांचे स्पष्टीकरण पहिल्यांदा आपण बघणार आहोत. तर पहिलं जे
वर्तुळ तुम्हाला दिसते आहे, या 2 वर्तुळामधलं पहिलं वर्तुळ की जे ब्राझीलचं आहे, आणि ब्राझीलच्या या वर्तुळामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ब्राझीलमधील 67% उत्पादन हे तृतीयक व्यवसायातलं आहे, आणि भारताचा जर विचार केला तर 57% उत्पादन तृतीयक क्षेत्रातलं आहे, 5.5% उत्पादन प्राथमिक क्षेत्रातलं ब्राझीलला मिळते, 17% उत्पादन भारताचं मिळते, म्हणजे भारताला प्राथमिक व्यवसायाचं मिळते, आणि 27.5% उत्पादन ब्राझीलला द्वितीय क्षेत्रातून मिळते, आणि 26% उत्पादन भारताला हे द्वितीय क्षेत्रातून मिळते. मग प्राथमिक आणि द्वितीयक आणि तृतीयक या 3 व्यवसायांपैकी ब्राझीलला सर्वात जास्त उत्पादन हे तृतीयक व्यवसायातून मिळालेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे तृतीयक व्यवसायाचं योगदान ब्राझीलमध्ये संपूर्ण स्थूल आंतरदेशीय उत्पादनात जास्त आहे. हे पहिल्या 2 वर्तुळांवरून आपल्याला लक्षात येते. आणि त्याच्यानंतर आता खालचे 2 वर्तुळात व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी, म्हणजे कोणत्या व्यवसायात किती टक्के लोकसंख्या कार्यरत आहे. तर पहिला आहे आता ब्राझील. तर ब्राझीलचा जर आपण विचार केला, खालचे 2 वर्तुळं बघायची आहेत. आता ब्राझीलचा जर आपण विचार केला तर ब्राझील या देशात 71% लोकसंख्या तृतीयक व्यवसायात आहे, तर भारतातली 26.9% लोकसंख्या ही तृतीयक व्यवसायात आहे. आता प्रश्नांची उत्तरं जर बघितली तर प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे, तर प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारत या देशात जास्त आहे. प्रश्न दुसरा, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान जास्त आहे, तर तृतीयक व्यवसायाचे योगदान ब्राझील या देशात आहे. आणि प्रश्न तिसरा, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे, तर ब्राझीलमध्ये दिसतो 27.5%. आणि भारताप्रमाणे मग ब्राझीलची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारलेली आहे का, असे म्हणता येईल का, तर नाही. कारण भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारली नाही, कारण शेतीचा वाटा आहे फक्त 5.5% आणि शेतीमध्ये ब्राझीलमधली लोकसंख्या गुंतली आहे फक्त 10%. म्हणजे भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारलेली नाही, कारण ब्राझीलमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या म्हणजे 71% लोकसंख्या ही तृतीयक व्यवसायात आहे, आणि शेती व्यवसाय हा प्राथमिक क्षेत्रातला व्यवसाय आहे. त्यामुळे ब्राझीलची अर्थव्यवस्था भारताप्रमाणे शेतीवर आधारलेली नाही असं आपण याच्यावरून सांगू शकतो. म्हणजे ब्राझीलमध्ये दिवसेंदिवस तृतीयक व्यवसाय वाढतो आहे, आणि कोणत्याही देशाचे अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास करणारा व्यवसाय जर कोणता असेल तर तो तृतीयक प्रकारचा व्यवसाय आहे. आणि ब्राझीलमध्ये आज 71% लोकसंख्या ही तृतीयक व्यवसायात गुंतलेली आहे. त्यामुळे भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारलेली असू शकत नाही, आणि भारताची जास्तीत जास्त लोकसंख्या ही आपल्याला प्राथमिक व्यवसायात गुंतलेली दिसते. म्हणून भारताचा मुख्य व्यवसाय काय आहे, शेती आहे. म्हणजे भारताची मुख्य व्यवसाय शेती, आणि तृतीयक व्यवसायातली संख्या भारताची कमी आहे 26.9%, आणि 48.8% लोकसंख्या भारताची हा शेती व्यवसाय करताना दिसते. म्हणजे प्राथमिक व्यवसायात गुंतलेला देश आहे, आणि म्हणून भारताचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे, पण ब्राझील हा देश जगात आज खाणकाम, शेती आणि वस्तुनिर्मिती उद्योगात अग्रेसर आहे. या देशातील सेवा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, आणि भारतातील सेवा व्यवसाय वाढत जरी असला तरी भारतात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. दोन्ही देशाची अर्थव्यवस्था विकसनशील आहे. त्यांचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे, पण दरडोई उत्पन्न कमी आहे. आता हा तुम्हाला एक नकाशा दिला आहे ब्राझीलमधील प्रमुख प्राथमिक व्यवसाय. आता ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती हा व्यवसाय केला जातो. बघा याच्यामध्ये दिसते, आणि इथलं हवामान अनुकूल आहे.
तिथली भूरचना विविध पिकं घेण्यासाठी अनुकूल मानल्या जाते आणि भात, मका ही प्रमुख अन्नधान्याची पिके ब्राझीलमध्ये पिकवली जातात. मक्याचं उत्पादन जर आपण नकाशाच्या माध्यमातून बघितलं तर मध्य भागात मक्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते आणि काही नगदी पिकांचंही उत्पादन ब्राझीलमध्ये घेतल्या जाते. कॉफी आहे, सोयाबीन आहे, कोको आहे, रबर आहे, ऊस आहे. या नगदी पिकांचं उत्पादनही मोठ्या प्रमाणावर ब्राझील हा देश घेतो आज आणि ब्राझील हा कॉफी व सोयाबीन याच्या उत्पादनात अग्रेसर आहे. म्हणून कॉफी आणि सोयाबीन या दोन पिकांची निर्यात ब्राझील करतो आणि निर्यातीमध्ये अग्रेसर आहे. कॉफीचे उत्पादन कोणत्या 3 राज्यात घेतल्या जाते तर मिनास, झिराईस, साओ पावलो. याशिवाय ब्राझीलमध्ये केळी, अननस, संत्री, इतर लिंबूवर्गीय फळांचं देखील उत्पादन घेतल्या जाते. कोणतं उत्पादन कोणत्या भागात घेतल्या जाते हे सूचीवरून तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून सूचीवरून तुम्ही जर बघितलं तर आपल्याला सहज लक्षात येते. आणि गवताळ प्रदेश ब्राझीलमध्ये आहे तर गवताळ प्रदेशात मग शेळ्या, मेंढ्या, गाई या पाळल्या जातात. त्यामुळं या पशुपालन व्यवसायावर मांस उत्पादन आणि दुग्ध उत्पादन हे व्यवसाय इथे मोठ्या प्रमाणात चालताना दिसून येतात. म्हणजे ब्राझीलमध्ये उच्चभूमी आणि किनारी प्रदेशात शेती व्यवसाय केला जातो. अनुकूल हवामान, भूरचना यामुळे विविध प्रकारची पिकं घेतली जातात. गवताळ प्रदेशात पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो आणि पशुपालनावर आधारित मांस उत्पादन, दुग्ध उत्पादन हे व्यवसाय मोठ्या प्रमाणात भरभराटीला आलेले दिसून येतात. तर हे झालं तुमचं भौगोलिक स्पष्टीकरण शेतीबाबतचं. आणि त्याच्यानंतर खाणकाम. तर ब्राझीलमधील खाणकाम व्यवसायातील उत्पादने आणि उत्पादन क्षेत्राचा तक्ता तयार करा असा प्रश्न तुम्हाला इथे खाली काही प्रश्न दिले आहेत. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या नकाशाचं वाचन करून सोडवायची आहेत.